देवाभाऊंच्या लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आली आहे, कारण लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 2100 रुपये कधी मिळणार याची तारीख आता जवळपास निश्चित झाली आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 2100 रुपये देण्याचा निर्णय होणार असल्याचं सांगण्यात येतंय। अर्थसंकल्पीय अधिवेशनात तसा निर्णय होणार असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाले। ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे ती 2 महिन्याच्या आत पूर्ण केली जाईल। 12,000 का 12,500 जे पुरुष लाभार्थी सुद्धा जे दाखवण्यात आलेले आहेत स्क्रुटिनीमध्ये, त्या संदर्भामध्ये सुद्धा क्रॉस व्हेरिफिकेशन करून त्याच्यातले किती जेन्युइन बेनिफिशरीज आहेत, किती फेक बेनिफिशरीज आहेत, या संदर्भातली हे करून त्या संदर्भातली चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल। ई-केवायसी उशिरा करणं, चुकीच्या लोकांना लाभार्थी देणं, आमचा लाडक्या बहिणीला पाठिंबाच आहे, आमचा एकनाथ शिंदे नाही पाठिंबा आहे। काय प्रॉब्लेम नाही ना? बघा, त्यामुळं सगळ्यात राज्य सरकार तुमचं येण्यात फायदा झाला लाडक्या बहिणीचा, पण 1 नंबरचा आमचा माणूस 2 नंबरला जाऊन बसला, हा तोटा महाराष्ट्राचा मोठा झालेला आहे। त्यामुळं ह्या ई-केवायसी व्यवस्थित केल्या नाहीत, यासाठी तेव्हापासून ज्या मंत्री महोदय होत्या त्यांना जबाबदार धरलं पाहिजे। पहिल्यांदा लाडकी बहीण सारखी योजना ही महायुतीच्या सरकारने आणली, ती चांगल्या पद्धतीनं त्याचा लाभ हा पोचावा या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत। आणि मला सन्मान्य सदस्य महोदयांना सुद्धा, भास्करराव जाधव साहेब असतील आणि इतर सगळ्यांना सुद्धा सांगायचं आहे की या योजनेला 1 वर्षापेक्षा कमी कालावधी झालेला आहे आणि सर्वात जास्त लाभार्थी असणारी ही योजना, त्याच्यामुळे वर्षभराच्या कालावधीमध्ये याच्यामध्ये काही त्रुटी सुधारणा ह्या सगळ्या बाबींवर आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत। धन्यवाद। सन्माननीय सदस्य जयंत पाटील साहेब बोला, 2 मिनिटांमध्ये कन्क्लूड करा साहेब। सन्माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं की केवायसी करायला बराच 13-14 कंडिशन्स असतात। या कोणत्याही कंडिशन्स या योजना ज्यावेळी जाहीर झाली त्यावेळी लावण्यात आल्या नाहीत। आता तुम्ही लावायला लागल्या। तुमच्या वेबसाईटवर जर बघितलं तर मागच्या महिन्यामध्ये 1,06,00,000 महिला एवढाच आकडा दिसत होता। आपलं म्हणणं असं असेल की आता 1,70,00,000 झालेले आहेत किंवा 75,00,000 झाले आहेत, म्हणजे जसं ई-केवायसी होईल तसं चाललंय। त्यामुळं अर्थ खात्याच्या ते किती तुमचा आढावा घेतात मला माहित नाही, पण अध्यक्ष महोदय, ई-केवायसी उशिरा करणं, चुकीच्या लोकांना लाभार्थी देणं, आमचा लाडक्या बहिणीला पाठिंबाच आहे, आमचा एकनाथ शिंदे नाही पाठिंबा आहे। सरकारनं प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना केल्यात। ज्या ठिकाणी काही कारणास्तव ई-केवायसी प्रक्रिया करताना चुका झालेल्या आहेत अशा ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी पडताळणी करावी, अशा सूचना जारी करण्यात आल्या। सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणीवर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी ज्यांनी ई-केवायसी केलेली नव्हती त्यांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली होती, परंतु अनेक लाभार्थ्यांनी ई-केवायसी चुकीचा पर्याय निवडल्यामुळे ती पूर्ण होऊ शकलेली नव्हती। याचमुळे त्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुद्धा मिळू शकलेला नव्हता। यासंबंधी अनेक तक्रारी दाखल झाल्यानंतर आता राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी प्रशासनाला या महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहेत। काय प्रॉब्लेम नाही ना? बघा, त्यामुळं सगळ्यात राज्य सरकार तुमचं येण्यात फायदा झाला लाडक्या बहिणीचा, पण 1 नंबरचा आमचा माणूस 2 नंबरला जाऊन बसला, हा तोटा महाराष्ट्राचा मोठा झालेला आहे। त्यामुळं ह्या ई-केवायसी व्यवस्थित केल्या नाहीत, यासाठी तेव्हापासून ज्या मंत्री महोदय होत्या त्यांना जबाबदार धरलं पाहिजे। आणि हे सगळं जे झालेलं आहे ते माझं पूर्ण होऊ दे। अध्यक्ष महोदय, एकनाथ शिंदे साहेब असल्याच लोकांनी तुमचं नुकसान केलेलं आहे। एकनाथ शिंदे साहेब असल्याच लोकांनी तुमचं नुकसान केलं, तुम्हाला ते सारखं समजावून सांगतायत, काय हरकत नाही। 1 नंबर हा 1 नंबरच असतो, 1 नंबर हा 1 नंबरच असतो। 2 नंबरला ठीक आहे, आमचं नाही अध्यक्ष महोदय, माझ्या मला संरक्षण द्या, म्हणून माझा अध्यक्ष महोदय प्रश्नाला सन्माननीय मंत्री महोदयांनी उत्तर दिलं नाही की ज्यांनी चुकीची केवायसी भरली किंवा भरली नसेल त्यांच्यावर आपण गुन्हे दाखल करणार का।
आणि दुसरा प्रश्न म्हणजे अध्यक्ष महोदय, या योजनेने गिरीश महाजन साहेब या योजनेने काय परिणाम झाला तर तुम्ही सगळे इकडे येण्याच्या म्हणजे झोल्यात होता पण तिकडे गेला. त्याला जो प्रमुख ज्याने हे तुम्हाला योजना आणायचं काम केलं त्या माणसावर अन्याय होतोय असं आता अलीकडे आम्हाला वाटायला लागले. त्यामुळं आता ते देसाई शंभूराजे काय म्हणतायत की 1 नंबरचा 2 नंबर जाईल तर 2 नंबरचा 1 नंबरही जाऊ शकतो. ते आता 1 नंबर इथं नाहीये म्हणून असं तुम्ही म्हणताय. त्यामुळे 2 नंबरचा माणूस 1 नंबरला जाणार आहे या 5 वर्षात एवढं तुम्ही जाहीर करा. आमचं काही म्हणणं नाही. अजून डबल 1500चा 2100 हा शेवटचा प्रश्न 1500चा रक्कम 2100 कधी करणार हे आम्हाला जाहीर करा. सन्मान्य सदस्य नाना पटोले साहेब बोला. मंत्री महोदय लक्षवेधी चालू आहे. आमच्यामध्ये नंबर आमचे बदलत असतात त्यामुळे आम्ही म्हणतोय असं नाही. स्वतः माननीय मुख्यमंत्री जे म्हटले की आम्ही 1 नंबर 2 नंबर आमच्या आदली बदली करत असतो. सन्मान्य सदस्य नाना पटोले साहेब सुरू करा तुम्ही. माझ्या प्रश्नाला उत्तर नाही. प्रश्नाचं उत्तर मंत्री महोदय मॅडम एकत्र देतील. अध्यक्ष महाराज, नाही माझ्या प्रश्नाला उत्तर आलं नाही. दुसरा प्रश्न असा आहे की आपण दादा शेवटचा प्रश्न आहे. एक मे केसेस करणार का आणि 1500 रुपयाची आपण घोषणा शिंदे साहेबांनीच केलेली आहे 2100 रुपये करणार तर ते 2100 रुपये या आर्थिक वर्षात आपण करणार का पुढच्या आर्थिक वर्षात करणार. की बहीण योजनेचे ऍप्लिकेशन सर ज्याचा उल्लेख आपण आकडेवारीचा केला ॲपवर साधारणपणे 1,34,85,000 इतके ऍप्लिकेशन्स आहेत आणि पोर्टलवर ज्याचा आकडेवारीचा आपण उल्लेख केला ते 1,06,00,000 असं दोन्ही बायफर्केशननी हे 2,43,00,000 आहेत आणि ते आकडे आत्ताही आपल्याला ॲप आणि पोर्टलवर दोन्हीवरही आपल्याला हे पाहायला मिळतात. मी ह्याची कारण आपण रजिस्ट्रेशन करताना ज्यांना ॲप सोयीस्कर पडतो त्यांना ॲप, ज्यांना पोर्टल सोयीस्कर पडतो त्यांना पोर्टल अशा पद्धतीनं आपण दिलेलं आहे. मी साहेब या संदर्भातली आपल्याला सविस्तर माहिती ही त्या ठिकाणी ठेवते आणि त्याच्यामुळे लाभार्थ्यांची संख्या ही व्यवस्थित रजिस्टर्ड पद्धतीनं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जी काही अध्यक्ष महाराज, लाडकी बहीणची चर्चा काल कुठलंही कारण नसताना मुख्यमंत्र्यांनी या सभागृहात उपस्थित केली. आज योगायोगाने लक्षवेधी लागली. अध्यक्ष महाराज, माझा स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महाराज आणि ज्यांनी सुरू केलेली होती ते सभागृहात आहेतच एकनाथ शिंदे साहेब. माझा प्रश्न एवढाच आहे की आपण जेव्हा योजना जाहीर केली त्यावेळेस आपण सांगितलं जेवढे काही अर्ज भरले जातील त्या सगळ्या अर्जाला आम्ही 1500 रुपये लाडक्या बहिणीला आम्ही निधी उपलब्ध करून देऊ असं आपण केलं. आम्हाला आनंद झाला, काही आम्हाला अडचण नाही. मग तुम्ही 2100 जाहीर केलं त्याचाही आनंद झाला. पण माझा एक स्पेसिफिक प्रश्न असा आहे की निवडणुकीच्या ऐन तोंडावर तुम्ही ही ज्या पद्धतीची घोषणा केली कुठलाही नियम ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे ती 2 महिन्याच्या आत पूर्ण केली जाईल. 12,000 का 12,500 जे पुरुष लाभार्थी सुद्धा जे दाखवण्यात आलेले आहेत स्क्रुटिनीमध्ये त्या संदर्भामध्ये सुद्धा क्रॉस व्हेरिफिकेशन करून त्याच्यातले किती जेन्युइन बेनिफिशरीज आहेत किती फेक बेनिफिशरीज आहेत या संदर्भातली हे करून त्या संदर्भातली चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. KYC उशिरा करणं, चुकीच्या लोकांना लाभार्थी देणं आमचा लाडक्या बहिणीला पाठिंबाच आहे. आमचा एकनाथ शिंदे नाही पाठिंबा आहे. काय प्रॉब्लेम नाही ना. बघा त्यामुळं सगळ्यात राज्य सरकार तुमचं येण्यात फायदा झाला लाडक्या बहिणीचा. पण 1 नंबरचा आमचा माणूस 2 नंबरला जाऊन बसला हा तोटा महाराष्ट्राचा मोठा झालेला आहे. त्यामुळं ह्या KYC व्यवस्थित केल्या नाहीत यासाठी तेव्हापासून ज्या मंत्री महोदय होत्या त्यांना जबाबदार धरलं पाहिजे. पहिल्यांदा लाडकी बहीण सारखी योजना ही महायुतीच्या सरकारने आणली. ती चांगल्या पद्धतीनं त्याचा लाभ हा पोचावा या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत आणि मला सन्मान्य सदस्य महोदयांना सुद्धा भास्करराव जाधव साहेब असतील आणि इतर सगळ्यांना सुद्धा सांगायचं आहे की या योजनेला 1 वर्षापेक्षा